मनोज जरांगे पाटील यांचं जे 13 जुलैला वादळ येणार आहे, 13 जुलैपर्यंत मराठवाड्याचा दौरा चालू केलेला आहे. आता एक जरांगे कोटी जरांगे झालेले प्रत्येक व्यक्ती आम्ही लेकरा बाळांसहित या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली आम्ही संभाजीनगरमध्ये काढण्याचा प्रयत्न आहे. हा कडक इशारा जरांगे पाटलांनी तर दिलेलाच आहे. मराठा ओबीसी नाही तर मराठी हे ओबीसीचे ओबीसी बांधवांच्या आपण विरोधात नाही. हे मोजके 4-5 लोक जे आहेत ते समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात. काय सांगाल, आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नियोजन बैठक पार पडली, कशा पद्धतीचे नियोजन असणार? सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. आज आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं जे 13 जुलैला वादळ येणार आहे. आता वादळ म्हणजे असं वादळ हे 2016ला ऑगस्ट मध्ये आलं होतं, जे आमच्या भगिनीवर अत्याचार झाला होता. त्यावेळेला मराठी एकवटले होते. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून समाज एकवटलेला आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडताना सरकारला वेळ दिला होता 1 महिन्याचा आणि तो संपतोय 13 जुलैला. तर मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारला जो अल्टिमेटम दिलेला आहे तो 13 जुलैला संपतोय. तर मनोज जरांगे पाटलांनी 6 जुलैपासून तर 13 जुलैपर्यंत मराठवाड्याचा दौरा चालू केलेला आहे. त्याला शांतता रॅली, संवाद रॅली याचं नाव दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सर्व समाज बांधव हे आज इथं आलो. इथं आमची मीटिंग झाली. प्रत्येक समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यात आल्या. कुणी एका व्यक्तीनं थोपवायचं नाही. इथं कुणी आयोजक नाही, कुणी समन्वयक नाही. इथं प्रत्येक नागरिक हा म्हणजे एक मराठा लाख मराठा जसं होतं तसं एक मराठा 1 कोटी मराठा झालं. आता एक जरांगे कोटी जरांगे झालेले प्रत्येक व्यक्ती जरांगे पाटलाच्या भूमिकेत इथं आहे. आणि यांनी एक ठरवून घेतलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला सिल्लोड तालुका असेल, फुलंब्री असेल, पैठण असेल, कन्नड असेल, सर्व जेवढे तालुके, वैजापूर, गंगापूर, तर सर्व बांधव इथं आलेले आहे. आणि प्रत्येकाने जबाबदारी घेतली की मी माझ्या तालुक्यातून जास्तीत जास्त म्हणजे आम्ही जे सगळे सोयरे म्हणतो त्या पद्धतीनं सगळे सोयऱ्यासहित आम्ही लेकरा बाळांसहित या ठिकाणी पोहोचणार आहोत. आणि आम्ही जे नेहमी सांगतो आम्हाला 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदार लोकांचे, तर आमच्या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव येणार आहेत, दलित बांधव येणार आहेत, धनगर बांधव येणार आहे, ओबीसी 18 पगड जातीचे लोक येणार आहे. आणि जगाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी रॅली आम्ही संभाजीनगरमध्ये काढण्याचा प्रयत्न आहे. आम्ही 6 जुलैला हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव असं करत जालना आणि मग जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जुलैला येत आहे. 13 जुलैला मी विनंती करतो सरकारला, हे वादळ तुम्ही फक्त आरक्षण देऊन थांबवू शकता. जर 13 जुलैच्या रात्रीपर्यंत तुम्ही आरक्षण दिलं नाही तर 14 जुलैला मनोज जरांगे पाटील पुढील भूमिका जाहीर करणार आहे. तुम्हाला रोखता येणार. सरकारला एक प्रकारचा इशारा आहे. हा कडक इशारा जरांगे पाटलांनी तर दिलेलाच आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य लोकही सरकारला कडक इशारा देऊ इच्छिते. आम्ही वेळोवेळी विनंत्या केल्या. खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला विनंत्या केल्या, तुम्ही आम्हाला हलक्यात घेतलं. तुम्ही आम्हाला गृहीत धरण्यात आलं की बाबा हे मराठी आपल्याच बापाची जहागीर आहे. तर ते होत नसतं. आम्हाला प्रस्थापित मराठ्यांनी अगोदर हरवलेलं आहे. प्रस्थापित मराठ्यांमुळे आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही. पण त्यांनाही आता विनंती करतो, तुमचे पक्ष वगैरे बाजूला सोडा. तुम्ही समाज म्हणून एकवटा. जसे ओबीसी समाजचे सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व पदाधिकारी हे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ओबीसी बांधवांच्या आपण विरोधात नाही. हे मोजके 4-5 लोक जे आहेत ते समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात. आजही ग्रामीण भागामध्ये मराठा ओबीसी हे एकत्र राहतात, गुन्हे गोविंदाने नांदतात. 56-57 लाख नोंदी मनोज जरांगे पाटलाच्या मुळे सापडल्या. तर आपले मराठी ओबीसीत गेलेले, त्याच्यामुळे हे लोक मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करते. मराठा ओबीसी नाही तर मराठी हे ओबीसीचे. फक्त आम्हाला काही लोकांना प्रमाणित करण्याचं बाकी आहे. त्याच्यामुळे वाद कुठेही नाही. सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो. त्यांनी 18 पगड जातीचे लोक घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. त्या पद्धतीने सर्व एक होऊन हे यांच्या पोटात दुखतंय. आजपर्यंत मराठा मुस्लिम हे वाद लावण्याचा यांनी प्रयत्न केला, पण मुस्लिम बांधव मराठ्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून उभे.